श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाथ या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत दुर्गाष्टमीविषयी. 20 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. ह्या दिवशी आहे दुर्गाष्टमी. दुर्गाष्टमीला आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवाही करायला हवी. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमची कुलस्वामिनी कोणती आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आपली कुलस्वामिनी माहिती नाही राहत तोपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन देखील करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला आणि म्हणजे आपल्याला देवी जर माहिती असेल तर आपण देवीचा टाक बनवू शकतो किंवा देवीची मूर्ती आणू शकतो किंवा फोटो आणू शकतो आणि आपल्या देवारात हा ठेवू शकतो. त्यामुळे तुम्हाला कुलस्वामिनी तुमची कोणती हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मागच्या वेळी व्हिडिओ देखील मी तुम्हाला बोलले की कुलस्वामिनी जर तुम्हाला जाणून घ्यायची तुम्ही केंद्रात जा किंवा मग तुमचे जे काही भाऊबंदकी असतील, जे तुमचं मूळ गाव असेल त्या गावी जाऊन देखील तुम्ही कुलदेवीची विचारणा करू शकता. आणि थोडंफार मी तरी म्हणेल की महिलांना प्लीज आणि पुरुष मंडळींना ही देखील सांगेल की तुम्ही प्लीज त्या महिलांना सपोर्ट करा की जेणेकरून तुम्ही तुमच्या मूळ गावी जा आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करा की तुमची कुलस्वामिनी नेमकी कोणती आहे. कारण कुलस्वामिनीची सेवा ही प्रत्येक घरात नित्यनियमाने ती व्हायलाच हवी. कुलस्वामिनीसाठी म्हणजे कुलस्वामिनी माहिती असणं तर गरजेचंच आहे. मग त्यामुळे तुम्ही फोटोही आणू शकता किंवा मग आपला मूर्ती देखील आपण घरात आपण आपल्या देवारात ठेवू शकतो. बघा, ह्या दिवशी तुम्हाला काय सेवा करायची. ह्या दिवशी तुम्हाला कुलस्वामिनी तुमची कुठली असो पण ह्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण करणं खूप गरजेचं आहे. ह्या पोथीचं तुम्हाला पारायण करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असो, तुम्ही कुठल्याही कुलाचे असो, पण तुम्हाला दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा अतिशय प्रभावी म्हणजे ही सेवा आहे. जर आपल्या घरात सततचे भांडणं होत असतील, सततचे भांडणं वगैरे म्हणा, व्यसनी म्हणा किंवा म्हणजे व्यसन असेल एखाद्या व्यक्तीला किंवा मग आपल्या मुलाबाळांचे शिक्षण पाणी वगैरे म्हणा. कारण काही वेळा काय होतं की शिक्षणात देखील असे भरभरून असे बरेचसे अडथळे निर्माण हे होत असतात. त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायला हवी. त्यानंतर काही ठिकाणी संतान प्राप्तीसाठी देखील अडथळा म्हणजे अडचण वगैरे निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही कुलस्वामिनीची सेवा आणि पितृसेवा, पितरांची देखील सेवा ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ज्या घरात पितरांची सेवा होत असते, ज्या घरात कुलस्वामिनींची सेवा होत असेल त्या घरात असे प्रश्न तरी सदस्याचे उद्भवत नाही. आणि जर उद्भवता तर त्याची तीव्रता मात्र ही कमी असते. त्यामुळे तुम्हाला कुलस्वामिनीची सेवा करायला हवी. त्या दिवशी तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण पारायण हे करायला हवं दुर्गा सप्तशतीचं. त्यानंतर तुम्हाला म्हणजे कुलस्वामिनीचा जो टाक असेल किंवा म्हणजे टाक जर नसेल किंवा मूर्ती जरी नसेल पण जर तुम्हाला तुमच्या म्हणजे कुलदेवीचं जर नाव माहिती असेल तर तुम्ही एक सुपारी देखील आपण आपल्या देवाऱ्याजवळ म्हणजे देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने. त्या सुपारीवर तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. आता कुंकुमार्चन म्हणजे काय आणि कसं करायचं. कुंकुमार्चन म्हणजे आपण आपला ही मध्यमा बोट आणि तर्जनी आणि अंगठा याच्याने तुम्हाला ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणजे खालून वरती, वरून खालती नाही. मूर्ती जरी असेल तरी तुम्हाला डोक्यावरून खालती नाही तर आपल्या देवीच्या पायथ्याशी म्हणजे खालून वरती ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे असा आपल्याला कुंकुमार्चन करायचं. आणि हा कुंकुमार्चन तुम्हाला 108 वेळा हा करायचा आहे. त्यानंतर कुंकुमार्चन वगैरे झालं का आधी दुर्गा सप्तशतीचं तुम्हाला संपूर्ण पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन हे सायंकाळी केलं प्रदोषकाळी तर चांगलंच. बाकी तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर तुम्ही त्या कुंकुमधून देवीला काढून म्हणजे सुपारी असेल किंवा मूर्ती असेल काढून तुम्ही तुमच्या देवाऱ्याजवळ ठेवा. आणि जो कुंकू आहे तो तुम्हाला रोज नित्यनियमाने, आता बघा स्त्री म्हटली की ती रोज हळदी आणि कुंकू आपल्या कपड्याला लावते, त्यानंतरच पूजा वगैरे करत असते. त्यामुळे तुम्हाला रोज हा कुंकू वापरायचा आहे. पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळींनी देखील म्हणजे संपूर्ण जेवढ्या फॅमिली मेंबर्स आहेत तेवढ्या फॅमिली मेंबर्सने हा कुंकू लावायला हवा. पण हा कुंकू तुम्हाला इतरांना द्यायचा नाही एवढी मात्र काळजी बाळगा. आणि ह्या दिवशी तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक सवाष्ण तरी जेव घालायची. जेव घालणं शक्य नसेल तर तुम्ही तिला चहा पाणी देखील करू शकता किंवा एखाद्या कुमारिकेला तुम्ही बिस्किट वगैरे देऊ शकता म्हणजे चॉकलेट वगैरे तुम्हाला जसं जमत असेल तसं. बघा
श्रावण महिना हा अतिशय म्हणजे खूप महत्त्वाचा म्हणजे मानला जातो आपल्या या हिंदू धर्मामध्ये. कारण शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात हे जागरूक असते आपल्या पृथ्वी तलावर. म्हणून ह्या महिन्याला अतिशय पवित्र महिना मानला जातो. आणि ह्या महिन्यात व्रतवैकल्य म्हणा किंवा मग कुठलंही मंत्रोच्चारण म्हणा, म्हणजे जी कुठली सेवा तुम्ही करणार त्याची फलप्राप्ती ही तुम्हाला खूप जास्त पटीने होत असते. म्हणून ह्या सेवा नक्कीच करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.